मित्रांनो, तुम्हीही जर 5 इयर LLB करून कोर्टामध्ये जाऊन केस लढवण्याचे स्वप्न रंगवत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण तुमच्या एज्युकेशनमधली एक अडचण तुम्हाला CETमध्ये 100% मिळवून सुद्धा, फर्स्ट रँक येऊन सुद्धा तुम्हाला ॲडमिशनपासून रोखू शकते. मित्रांनो, 5 इयर CETसाठी असणारा 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स 7 मार्चपासून ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू होत आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून कव्हर केला जाईल, तुमची रिव्हिजन घेतली जाईल आणि तुम्हाला परीक्षेसाठी रेडी केलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील, मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जातील, सर्व विषयांच्या सोप्या भाषेतील नोट्स दिल्या जातील, 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला इथेच मिळतील. आजच ही बॅच जॉईन करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं तर त्याच्याविषयी आपण आज डिटेल डिस्कशन करूयात. आज आपण CETच्या एलिजिबिलिटी विषयी डिस्कशन करणार आहोत. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटतंय तुम्ही 12वी केली आहे, तुम्ही डिप्लोमा केला आहे, तर आता तुम्हाला CET द्यायला कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. तुम्ही फॉर्म भरला आहे, पण फॉर्म भरून CET देऊन अगदी पहिला रँक मिळून किंवा 100% मिळून सुद्धा तुम्हाला ॲडमिशन भेटेलच याची गॅरंटी देता येत नाही. कारण CET सेलच्या काही ज्या एलिजिबिलिटीच्या कंडिशन आहेत त्या खूप स्ट्रिक्ट आहेत. यामध्ये पहिली कंडिशन आहे 12वी कंप्लीट केलेली असावी किंवा तो विद्यार्थी 12वीला ॲपियर तरी असावा. म्हणजे त्याचा जो कोर्स आहे तो +2 इक्विव्हॅलंट असावा. तर आणि तरच तो विद्यार्थी या CET मध्ये एलिजिबल आहे. आता त्याने जे क्वालिफिकेशन मिळवलं आहे, त्याने डिप्लोमा केला असेल किंवा 12वी केली असेल, हे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या किंवा भारताबाहेरच्या रेकग्नाइज्ड बोर्ड मधून करायला हवं. त्यानंतर ज्या बोर्ड मधून तुम्ही केलेलं आहे ते बोर्ड हे युनियनने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलं असावं. जर तुम्ही फॉरेन मधून 12वी करून आला असाल, 12वी केली असेल किंवा डिप्लोमा केला असेल, तर अशा केसमध्ये तुमचं जे इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनला त्या फॉरेन कंट्रीने रेकग्नाइज केलेलं असावं, अप्रूव्ह केलेलं असावं. तर आणि तरच तुम्ही या CET मध्ये एलिजिबल आहात. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिगेट पर्सेंटेजची एक कंडिशन आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल, SEBC मधून असाल, EWS मधून असाल किंवा OMS मधून असाल, तर तुम्हाला तुमच्या 12वी मध्ये 45% ॲग्रिगेट मार्क्स असणं आवश्यक आहे. आता 12वीला ॲग्रिगेट मार्क्स नसतात, पण जे लोक डिप्लोमा करून आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना ॲग्रिगेट मार्क्स इथे कंपल्सरी असतात. तर त्यामध्ये त्यांना 45% ॲग्रिगेट असणं गरजेचं आहे. SC ST कॅन्डिडेट जे महाराष्ट्राशी बिलॉंग करतात त्यांना त्यांच्या डिप्लोमामध्ये ॲग्रिगेट 40% असणं गरजेचं आहे किंवा 12वी मध्ये 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. VJNT SBC आणि OBC विद्यार्थ्यांना की जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत अशा विद्यार्थ्यांना 42%ची इथे रिक्वायरमेंट आहे. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर 42% ॲग्रिगेट मार्क्स तुम्हाला लागतात. आता मित्रांनो, तुम्ही डिप्लोमा केला आहे म्हणजे तुम्हाला 3 इयर LLB CET देता येईल असं नव्हे. तुम्हाला त्यासाठी डिग्री करावी लागते. जर तुमचा डिप्लोमा असेल, कंपल्सरी तुम्हाला 5 इयर CETच द्यावी लागेल. आता ॲग्रिगेट मार्क्स म्हणजे काय? तुमच्या डिप्लोमाच्या सर्व सेमिस्टरचे मार्क्स ऍड करा. कितीपैकी तुम्हाला तेवढे मार्क्स मिळाले ते सर्व मार्क्स ऍड करा आणि शेवटी पर्सेंटेज काढा. तुम्हाला मिळणारे मार्क्स हे ॲग्रिगेट पर्सेंटेज असतील. ते जर 45, 40 आणि 42 असतील तर तुम्ही इथे एलिजिबल आहात. आता कुठले विद्यार्थी या परीक्षेला अप्लाय करू शकतात? जे विद्यार्थी करंट अकॅडमिक इयरमध्ये 12वीला आहेत असे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची 12वी कंप्लीट ऑलरेडी झालेली आहेत असे विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. आणि ज्यावेळेस तुमचं ॲडमिशन होतं त्यावेळेस ॲडमिशन होण्यासाठी तुमच्याकडे ॲटलिस्ट प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असावं. त्यानंतर मार्कशीट असावे लागतात. 10वीचं मार्कशीट तुम्हाला लागेल, 12वीचं मार्कशीट तुम्हाला लागेल, 11वीचं मार्कशीट तुम्हाला लागेल. आणि जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाच्या सर्व सेमेस्टरचे मार्कशीट इथे लागतात. इवन तुम्ही जर मल्टिपल वेळेस 10वीचे किंवा 12वीचे मल्टिपल अटेम्प्ट करून पेपर दिले असतील तर सर्व अटेम्प्टचे मार्कशीट तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे. आत्ता जर तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नसतील तर ते डॉक्युमेंट्स लवकरात लवकर काढून घ्या. अदरवाईज तुम्हाला ॲडमिशनमध्ये अडचणी येतील, तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. आता ग्रेड आणि CGPA कन्व्हर्जन रूल इथे आहे. जे विद्यार्थी CBSE, ICSE, IGCSE आणि IB बोर्डमधून येतात अशा विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट सबमिट करावे लागतात. आणि ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे सेल्फ सर्टिफाईड चालतं किंवा बोर्ड सर्टिफाईड पण चालतं.
कारण विद्यार्थी मित्रांनो, या बोर्डाच्या कॅन्डिडेट्सकडे पर्सेंटेज नसतात, फक्त ग्रेड असतात आणि त्या ग्रेडचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये करून ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला सबमिट करावं लागतं, तरच तुम्हाला तिथे ॲडमिशनला अलाउ केलं जातं. आता काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना 44.50% असतात, 41.50% आणि 39.50%. 45%ला 0.5% कमी असतात किंवा 0.6% कमी असतील किंवा जास्त असतील, कमी असतील. तर अशा वेळेस कुठल्याही प्रकारचं राउंडिंग ऑफ इथे चालत नाही. तुमचे 44.50% असू द्यात किंवा 44.99% असू द्यात, तुमचे पर्सेंटेज हे कधीही 45% कन्सिडर केले जाणार नाहीत ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना. आणि बाकीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सेमच आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, एनटी विद्यार्थ्यांना 41.50 ते 41.99% असू द्यात, कधीही ते 42% म्हणून कन्सिडर केले जाणार नाहीत. सेम एससी एसटी कॅन्डिडेटसाठी सुद्धा आहे. जर तुम्हाला 45% मिनिमम असतील तरच तुम्हाला ॲडमिशन दिलं जाईल. 44.99% सुद्धा इथे चालत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं हे एकदा कन्फर्म करून घ्या. जर तुमचे एवढे मार्क्स नसतील तर मे बी तुम्हाला रिजेक्ट केलं जाऊ शकतं. थोडक्यात तुमचा एज्युकेशन पॅटर्न हा 10+2 असावाच लागतो. मिनिमम मार्क्स ॲज पर कॅटेगरी तुमच्याकडे असावे लागतात. एसएससी आणि एचएससी मधला 2 इयरचा गॅप तुम्हाला लागतो, जिथे तुमची 10वी झाली असेल, 11वी झाली असेल, नंतर 12वी झाली असेल. नॉन सिक्वेन्शियल एज्युकेशन चालत नाही. ओपन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही अगोदर 12वी केली, नंतर 10वी केली, हे चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला 10वी अगोदर करावी लागणार आणि त्यानंतर 12वी. जे विद्यार्थी सीबीएसई, आयसीएसई बोर्डमधून येतात त्यांचं ग्रेड कन्व्हर्जन प्रूफ इथे लागतं आणि राउंडिंग ऑफ इथे केलं जात नाही. तसेच जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या क्वालिफिकेशन क्रायटेरियामध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्ही सीईटी द्या, अदरवाईज तुम्ही सीईटी देऊ नका. कारण जरी तुम्ही सीईटी दिली, जरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले, तरीही तुम्हाला ॲडमिशन बेसिक क्वालिफिकेशनमुळंच मिळणार नाही. जर तुम्ही या रूल्सनुसार क्वालिफाय होत असाल तर तुम्ही सीईटी द्या, सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा आणि ते प्रिपरेशन सुरू करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे बुक आता ॲमेझॉनवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. हे बुक्स तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही माध्यमांमध्ये मिळतील आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल पीवायक्यू सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.